नमस्कार मंडळी, वर्षा गुगेज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मधल्या वेळेस किंवा मुलं चटपटीत जेव्हा खायचं मागतात ना, त्यावेळेस आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि ही महिनाभर टिकते। त्यासाठी मी एकदम योग्य प्रमाणात असे माप घेतले। त्यासाठी मी 4 मीडियम साइजचे बटाटे घेतलेत, ते 2 तास अगोदरच उकडून घेतलेत। त्यानंतर आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला बटाटे शक्यतो थंडच हवे। गरम जर घेतले तर ते आपण बनवणारा पदार्थ व्यवस्थित होणार नाही आणि त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतले। तुम्ही त्यानंतर आपल्याला हे जे आहे ना, ते शक्य तेवढ्या बारीक किसणीने किसून घ्यायचे। मोठे किसणीने किसायचे नाहीये, कारण त्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर आपण बनवणारी जी आलू भुजिया शेव आहे ती व्यवस्थित होणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसा त्याचा क्रंचीपणा येणार नाही। त्यासाठी आपण याला एकदम बारीक असं किसून घेणार आहोत। हे बघू शकता, हे 4ही आलू मी व्यवस्थित असे किसून घेतलेत आणि आपण ज्यावेळेस मॅशरने जर हे मॅश केले तरी पण कुठे ना कुठे याच्यामध्ये गाठी राहतातच। तर मग आपण ज्यावेळेस ती सोऱ्यामध्ये टाकतो आणि त्याची शेव बनवतो तर ते मध्ये अडकतं किंवा ते पडत नाही व्यवस्थित। त्यामुळे आपल्याला हे बारीक असं किसून घ्यायचे। हे सर्व मी व्यवस्थित असं किसून घेतले। याप्रमाणे आपण आता पुढची तयारी करूया। त्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 पळी तेल घातले। आपण हे तेल घातल्यामुळे ना, त्या ज्या आपण भुजिया बनवणार आहोत ती अगदी व्यवस्थित होते आणि एकदम क्रंची होते। त्यासाठी मी 1 कप धने पावडर घेतले, त्यानंतर आमचूर पावडर घेतले, त्यानंतर गरम मसाला घेतलाय आणि आता 1 चम्मच लाल तिखट घेतले। तुम्ही तिखट आवडीनुसार ठेवा। त्यानंतर अर्धा चम्मच हळद घातली आणि चवीपुरतं मीठ घालायचे। आता आपण ह्याच्यामध्ये हे बेसन पीठ जे घेतलं होतं ते घालणार आहोत। थोडं थोडं करून घालायचे। यामध्ये आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही। हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं मळून घ्यायचे, त्याला एकजीव करायचे आणि कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचे। आता मी राहिलेलं पण बेसन यामध्ये घालून घेते आणि परत एकदा पीठ मळते। जर आपल्याला हे पीठ टाकून पण असं जर वाटलं की हा आपलं पाहिजे तेवढं गच्च झालेला नाही आहे उंडा, तर आपण थोडं बेसन घेऊया। तर आपण हे बघू शकता, व्यवस्थित असं आपलं या 1 कप बेसनामध्ये व्यवस्थित असं हे झालेलं आहे। 2 ते 3 मिनिटं लागतात पीठ मळायला आणि त्यानंतर आपण आता ह्याला थोडंसं वरनं तेल घालूया आणि परत एकदा 2 मिनिटं मळून घेऊया, जेणेकरून आपली जी आलू भुजिया आहे ना, ती अगदी क्रंची आणि पॅकेटमध्ये मिळते का अगदी तशीच होते। लहान मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा हे त्यांना द्यायला किंवा मधल्या वेळेत खायला अगदी मस्त अशी ही शेव आहे। आता मी इथे सोऱ्या घेतल्या, एकदम छोटी चाळणी घातली आहे। त्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे आणि एका साईडला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे। तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे, एकदम मीडियम असं गरम करायचे, नाहीतर मग आपली शेव जी आहे ती करपेल किंवा मग व्यवस्थित तळल्या जाणार नाही। आता बघू शकता, हे सगळं मी व्यवस्थित याच्यामध्ये टाकून सोरा बंद करून घेतलाय। आता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि याचं जास्त धूर निघेल असं तेल गरम करायचं नाही आहे, मीडियम करायचं आणि आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही शेव अशी संपूर्ण पसरून घ्यायची। आता याच्यावरती जे बबल्स येत आहेत ते बबल्स आपल्याला शांत होईपर्यंत आपल्याला ह्या शेवीला परतवायचं नाही आहे। एक साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात ह्याला थंड होण्यासाठी। हे बघू शकता, हे पूर्ण बबल्स असे थंड झाले। त्यानंतरच आपण ही शेव दुसऱ्या साईडने टाकणार आहोत। तोपर्यंत जर हात लावला तर जास्त तुकडे होतात किंवा ती व्यवस्थित तळल्या जात नाही। हे बघा, आता या बाजूने आपण ह्याला परतून घेऊया आणि एक साधारण 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती ह्याला तळून घेऊया। अगदी मस्त होते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी तीही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता मी सर्व शेव तळून घेतली, बघू शकता छान अशी भरपूर होते आणि महिनाभर टिकते। त्यामध्ये कुठलेही मॉइश्चर तयार होत नाही आणि जशी कुरकुरीत आहे तशीच राहते। हे बघा किती छान अशी दिसते, एकदम मस्त। बघा, प्रेस केलं तर अगदी कडकड मोडती आहे ती। हातावरती पण तुम्हाला घेऊन दाखवते, परत एकदा दाखवते। हे बघा, दाबली की एकदम छान अशी कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की पटकन एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपली शेव तयार आहे।